पेपर क्लिअर मध्ये ही गाडी आपल्याला फक्त सोडायची आहे 2 लाख रुपयाला. 4,75,000 4,75,000 2023 ची आहे कंपनी फिटेड CNG क्लिअर मध्ये ही गाडी आपल्याला सोडायची आहे जवळपास 2 लाख रुपयाला. मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा स्टॉक खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. तुम्ही भरपूर वेळा कमेंट करत राहता की आम्हाला टी परमिट गाड्या घ्यायच्या आहे, व्यवसाय करायचा आहे आणि एक ट्रस्टेड डीलर पाहिजे. तर फायनली आज आपण पुण्यामध्ये सानिया मोटर्स या ठिकाणी शूट करत आहोत आणि इथे स्टॉक नक्कीच चांगला आहे. ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांच्या कंडिशन पहा तुम्ही. आणि आपले या शॉपचे जे ओनर आहेत पटेल सर आज आपल्यासोबत जोडले गेले. पटेल सर, स्वागत आहे. पहिलाच व्हिडिओ आपला शूट होते त्यामुळे तुमचं देखील मराठी कार न्यूज फॅमिलीमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तर आपल्या सानिया मोटर्स बद्दल थोडंसं प्रेक्षकांना माहिती द्या बरं. सानिया मोटर्स हे आपलं खराडी बायपास चौकात हे तिसरं काउंटर आहे. अच्छा. आपले वाकडमध्ये एक आहे, भूमकर चौकात एक आहे आणि तिसरं आपण ह्या म्हणजे पुणे सिटीमध्ये चालू केले आहे. बाकीचे PCMC मध्ये होते. आपण फक्त कमर्शियलमध्ये डील करतो. होलसेल आणि रिटेलमध्ये आपला व्यवसाय आहे, फक्त कमर्शियल गाड्या. ओके. पर आता टॅक्सी परमिटमध्ये गाड्या म्हटलं की लोकांच्या मनात लई शंका असतात. डॉक्युमेंटेशन कसं राहील, गाड्यांच्या कंडिशन कसं राहील, तर त्या बाबतीत तुमचं काम कसं आहे आम्हाला सांगा बरं. आपलं काम असं आहे, गाडीचे सगळे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला ऑल पेपर क्लिअरच देण्यात येतील. एकही डॉक्युमेंट सपोज पेंडिंग असेल किंवा कुठला डॉक्युमेंट जर कमी असेल तर आपण डिलिव्हरी नोटवर क्लिअर मेन्शन करून देतो की ज्या दिवशी सौदा झाला त्याच्या बॅकडेटेड कुठल्याही गाडीवर समजा कुठले डॉक्युमेंट्स पेंडिंग असेल, ट्रॅफिक चलन असेल, RTO चलन असेल, कसलंही त्याची सगळी जबाबदारी ही सानिया मोटर्सची राहील. ओके. म्हणजे टॅक्स वगैरे जो असतो, टॅक्स परमिट, ऑथरायझेशन, प्रोफेशनल टॅक्स, PT जे काय असेल ते सगळे. ओके. आणि मग आता हे सगळं तर झालं. आता महत्त्वाची गोष्ट, व्यवसायासाठी गाडी घ्यायची, बजेटमध्ये घ्यायची, पण लोन पण करायचे आपल्या प्रेक्षकांना. फायनान्स जर पुण्याचे डॉक्युमेंट्स असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल, तर आपण फायनान्स करतो. आपण प्रिव्हियसली फायनान्स करत नव्हतो, आपलं ते होलसेलचं काम होतं. पण हे नवीन काउंटर टाकल्यापासून आपण फायनान्सची सुविधा उपलब्ध केलेली आहे. आणि सपोज ज्यांचं जर इथलं रेंट ॲग्रीमेंट आहे, रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट, तर त्यांच्यासाठी एक गॅरंटर बघावं लागेल ज्याचं स्वतःचं लाईट बिल आहे असं, तर आपण फायनान्स करून देऊ त्यांना. ओके. तर असे काय तुम्ही ह्या गाड्यांवरती सुद्धा फायनान्स जे आहे ते लोन करू शकता. बाकी स्क्रीनवरती नंबर आहे. आता आपण जास्त काही बोलायचं नाही कारण की सरांनी गाड्या देखील चांगल्या आणलेल्या आहेत. या जर गाडी पाहिली की माझ्या मते 3 महिने जुनी गाडी, 4 महिने जुनी गाडी आहे. डिझायर कंपनी फिटेड CNG मध्ये आणि ही VXI वेरियंट आहे. येस, बरोबर. तर पहिल्या गाडीची काय बेस्ट डील देतात सर? हे 2020 ची आहे, कंपनी फिटेड CNG, फर्स्ट ओनर गाडी आहे. ऑल पेपर क्लिअर मध्ये ही गाडी आपल्याला सोडायची 5 लाख रुपयाला. त्याच्यासोबत तुम्हाला 2 वर्षाची फिटनेस, 3 महिन्याचा ॲडव्हान्स टॅक्स, 1 वर्षाचा प्रोफेशनल टॅक्स, 3 महिन्याचा ॲडव्हान्स इन्शुरन्स आणि ट्रॅफिक चलन, RTO चलन सगळं नील करून गाडी ठेवलेली आहे. ऑल पेपर क्लिअर मध्ये तुम्हाला ही गाडी जाईल फक्त 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. त्याच्यामध्ये मान सन्मान तुमच्या चॅनलचा कुठलाही सपोज कस्टमर असेल तर त्यांचा मान सन्मान जरूर ठेवण्यात येईल. बरं, आता सिबिल जर चांगला असेल तर मग लोन किती होऊन जाईल याच्यावरती? कुठल्याही कमर्शियल गाडीवर 60 ते 70% फायनान्स होतो. त्याचं कारण असं की ह्याला गव्हर्नमेंटचे रोड टॅक्स असेल, परमिट असेल, ऑथरायझेशन असेल, प्रोफेशनल टॅक्स असेल, हे टॅक्सेस चालू असतात. त्याच्यामुळे समजा कस्टमरने फायनान्सचे हप्ते पेड केले नाहीत 2-3 महिने आणि गव्हर्नमेंटचे टॅक्सेस पे केले नाहीत तर गाडीच्या व्हॅल्युएशनपेक्षा गाडीवर बोजा जास्त होतो. त्याच्यामुळे 60 ते 70%पर्यंतच ह्याच्यावर फायनान्स होतो. बाकी म्हणजे माझ्या मते एक 3-3.5 लाखापर्यंत. हो, 3-3.5 लाखपर्यंत ह्याच्यावर फायनान्स होऊन जाईल. टूर S मॉडेल आहे, कंडिशन तुम्ही पाहू शकता. पुढची डिझायर एकदम ब्रँड न्यू आहे. डिझायर आहे, ही मारुती सुझुकीच्या ऑथराइज शोरूममधून आलेली गाडी आहे. ओके. तर ही गाडी आहे 31 जानेवारी 2024 ची. फर्स्ट ओनर गाडी आहे. फक्त 15,000 किलोमीटर झालेली आहे. सेकंड टॉप मॉडेल, ओरिजिनल VXI, ऑल पेपर क्लिअरमध्ये ही गाडी तुम्हाला जाईल 8 लाख रुपयाला. ह्याच्यावर फायनान्स सुद्धा आपण अवेलेबल करून देतो. ओके. 8 लाखामध्ये ही गाडी होऊन जाईल. कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. आणि यांच्याकडे मोस्टली ज्या गाड्या आहेत ना ते आपण शोरूमच्या एक्सचेंज गाड्या सुद्धा घेतो. शोरूम मारुती सुझुकीचे जे ट्रू व्हॅल्यू आहे ते कमर्शियल गाड्यामध्ये डील करत नाही. ज्या गाड्या ह्या एक्सचेंजला येतात कमर्शियल, त्या ऑल ओव्हर पुण्यातल्या एक्सचेंजच्या गाड्या आपण परमिटच्या स्वतः घेतो आणि ते विक्री करतो. कस्टमरच्या गाड्या आपण भरपूर कमी घेतो, पण शोरूमच्या गाड्या असतात तिथे. त्यामुळे तुम्हाला ज्या कंडिशन आहेत त्या देखील नक्कीच चांगल्या भेटतील. वॅगनरची गाडी डिटेल सर? वॅगनर 2018ची आहे, सप्टेंबर 2018ची गाडी, फर्स्ट ओनरमध्ये. याचं किलोमीटर जवळपास 1,50,000 झालेलं आहे.
ऑल पेपर क्लिअरमध्ये ही गाडी आपल्याला सोडायची 2,75,000 रुपयाला. 2,75,000 मध्ये वॅगनर तुमची होऊन जाईल. 2018ची आहे. तिच्यावरती 1-1.5 लाख रुपये लोन होऊन जाईल. ॲक्च्युली जेवढं बजेट कमी असेल, समजा आपण शक्यतो 3 लाखाच्या खाली ज्या गाड्या आहेत त्यांना लोन प्रेफर करत नाही, पण ऑप्शनल केसेस काय असतील तर त्याच्यावर आपण लोन करून देऊ. 1 लाख डाऊन पेमेंट केल्यावर त्याच्यावर उर्वरित लोन होऊन जाईल. ओके. पुढची आर्टिगा आहे ऑगस्ट 2018ची. याच्याबरोबर तुम्हाला फर्स्ट ओनर गाडी आहे. 2 वर्षाची पासिंग फिटनेस करून इन्शुरन्स म्हणजे व्हॅलिड पेपरमध्ये ऑल पेपर क्लिअरमध्ये गाडी आपल्याला सोडायची 5 लाख रुपयाला. अच्छा, 5 लाखामध्ये आर्टिगा CNG मध्ये आफ्टर मार्केट CNG गाडीमध्ये बसवलेला आहे. पुढची डिझायर हे 2017ची गाडी आहे. सेकंड टॉप मॉडेल ओरिजिनल VX आहे. कंपनी फिटेड पेट्रोल CNG. फर्स्ट ओनर गाडी ऑल पेपर क्लिअरमध्ये आपल्याला सोडायची आहे 3,50,000 रुपयाला. याचं किलोमीटर जवळपास 2 लाख आहे. कोणता डीलर जर हे घेऊन प्रायव्हेट करणार असेल तर सेकंड टॉप मॉडेल ओरिजिनल VX आहे, ते वेलकम आहेत, ते करू शकता. 3.5 लाखामध्ये ही गाडी तुम्ही टी परमिटमध्ये घेऊ शकता. व्हाईट नंबर प्लेटचा देखील ऑप्शन आहे. स्क्रीनवरती नंबर आहे, त्यासाठी तुम्ही कॉल करा. पुढची आर्टिगा जसे की मी मागं तुम्हाला सांगितलं MH46 आर्टिगा ऑगस्ट 2018मध्ये सध्या आपल्याकडे अवेलेबल गाड्या आहेत टोटल 12. तुम्ही कुठलीही गाडी घ्या, तुम्हाला सेम रेट भेटेल. त्याच्यासोबत तुम्हाला 2 वर्षाची फिटनेस आणि सगळे पेपर क्लिअर करून मिळतील. ओके. किंमत किती याची? किंमत याची पण 5 लाख रुपये राहील. तुम्हाला कोणती आवडेल ते घेऊन जा. 5 लाखामध्ये आर्टिगा. पुढची मराजो आहे 2019ची शोरूम मधून आलेली गाडी आहे. ओके. MH12 मध्ये फर्स्ट ओनर गाडी. याच्यासोबत 2 वर्षाची फिटनेस करून तुम्हाला गाडी हे जाईल जवळपास 4 लाख रुपयाला. गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये 7 सीटर. जो कोणी पुणे मुंबई करणार असेल तर डिझेलमध्ये गाडी आहे. बेस्ट गाडी महिंद्रा. आणि 4 लाखामध्ये M2 बेस मॉडेल आहे. बट तुम्हाला जो स्पेस आहे ना गाडीमध्ये नक्कीच चांगला भेटतो. इनोवापेक्षा सुद्धा तो 3rd रो मध्ये जो स्पेस हा मराजोमध्ये चांगला आहे. त्यानंतर पुढची टियागो आहे सर. टियागो 2018 एंडची गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. ऑल पेपर क्लिअरमध्ये ही गाडी तुम्हाला याचं किलोमीटर जवळपास झालेलं आहे 3 लाखाच्या आसपास झालेलं, जास्त आहे. सेल्फ ड्राईव्हची गाडी आहे. हे तुम्हाला म्हणजे कॅन्सल करून वगैरे तुम्हाला ऑल पेपर क्लिअरमध्ये गाडी जाईल जवळपास 3,75,000 रुपयाला. 3,75,000 डिझेल व्हेरियंटमध्ये. डिझेलमध्ये. आणि हा घेणारा व्हाईट नंबर प्लेटमध्ये गेली गाडी. ते व्हाईट नंतर करू शकता, ते 1 टाइम टॅक्स पे करून. अच्छा, मग आता सध्या 3,75 मध्ये आपली येलो नंबर प्लेट. ओके, चालते. डिझेलमध्ये ही गाडी. पुढची एक्सेंट आहे 2017ची. पेट्रोल आहे. CNG फिटिंग आहे याला, पण CNGची टाकी अवेलेबल नाही आहे. ॲज इट इज ऑल पेपर क्लिअरमध्ये गाडी आपल्याला फक्त सोडायची आहे 2 लाख रुपयाला. 2 लाख. जर कस्टमरने याच्यासोबत CNGचं सिलेंडर जर फिट केलं तर त्याला 15-20 हजार रुपये खर्च येईल आणि CNG फिटिंग होऊन जाईल. ओके. तर 2 लाखामध्ये एक्सेंट आहे. कंडिशन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढची ओल्ड शेप डिझायर आहे, लॉंग डिक्कीवाली. 2016ची डिझायर आहे. टूरमध्ये ऑल पेपर क्लिअरमध्ये ही गाडी आपल्याला सोडायची आहे जवळपास 2 लाख रुपयाला. डीलर वेलकम आहेत. जे प्रायव्हेट करून कमर्शियल गाडी विकतात, जवळपास हे बीड झाले, धाराशिव, बरोबर, संभाजीनगर या साईडला डिझेल गाड्याला मागणी खूप जास्त आहे. हे प्रायव्हेट करून पण ते विकू शकतात ते. ओके. आता 2 लाख रुपये तुम्ही ऑल डॉक्युमेंट क्लिअर देणार आहे? ऑल पेपर क्लिअर देणार. प्रायव्हेट जर करायचे असेल तर किती खर्च येईल? ह्या गाडीला जवळपास प्रायव्हेट करण्यासाठी एक अंदाज आपण पकडू शकतो 65,000 ते 70,000 रुपये 1 टाइम टॅक्स आणि ती BT करण्यासाठी येऊ शकतो. ओके. याची प्रायव्हेटमध्ये व्हॅल्यू जवळपास 3.5-4 लाख रुपये आहे. ओके, चालते. तुम्ही प्रायव्हेट करून देणार का? मग समजा एखाद्या कस्टमरची जर तशी मागणी असेल तर आपण प्रायव्हेट सुद्धा करून देऊ. देखील तुम्ही करून ही गाडी घेऊ शकता. पुढची डिझायर ओल्ड शेपमध्ये वर काही. ही नोव्हेंबर 2018ची गाडी आहे. कंपनी फिटेड पेट्रोल CNG. ऑल पेपर क्लिअरमध्ये ही गाडी आपल्याला सोडायची आहे 4,25,000 रुपयाला. या गाडीचं किलोमीटर अगदी कमी आहे, 90,000 किलोमीटर झालेलं आहे गाडीचं. त्याचं कारण असं की गाडी 3-4 वर्ष बसून होती. आता रिसेंटली आपण मागच्या महिन्यात त्याची फिटनेस करून घेतलेली आहे. ओके. 3 वर्ष फिटनेस झालेली नव्हती, त्याच्यामुळे जे किलोमीटर आहे ते जेन्युइन आहे. ओके, चालते. तर ही राहिली कंपनी फिटेड CNG जी डिझायर आहे ती देखील आहे. त्यानंतर आर्टिगा देखील एक न्यू लुकमध्ये आपल्याकडं. तर न्यू लुक आर्टिगा आहे कंपनी फिटेड CNG प्लस टी परमिटमध्ये. काय बेस्ट डील देतात सर? 2023ची आहे कंपनी फिटेड CNG. MH14 मध्ये आहे आपल्याकडे. MH12 मध्ये पण अवेलेबल आहे. 2019, 22, 23च्या आर्टिगा न्यू लुकमध्ये सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. ही 2023ची गाडी ऑल पेपर क्लिअरमध्ये तुम्हाला जाईल फक्त 11 लाख रुपयाला. त्याला जवळपास शोरूममध्ये 1.5 ते 2 वर्ष वेटिंग आहे. ओके.
याच्यावरती लोन किती होऊन जाईल? फायनान्स ह्याच्यावर आपण कन्सिडर करू शकता, जवळपास 8 लाख रुपयापर्यंत फायनान्स करू आपण. फायनान्स देखील होऊन जाईल, त्याच्यासाठी सिबिल स्कोर खूप महत्त्वाचा असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची अर्टिगा व्हाईट नंबर प्लेट. हे 2015ची कंपनी फिटेड CNG आहे, VXI मॉडेल आहे. फर्स्ट ओनर होती गाडी, परमिट टू प्रायव्हेट झाल्यामुळे सेकंड ओनर झालेली आहे. ऑल पेपर क्लिअरमध्ये ही गाडी आपल्याला सोडायची फक्त 4.5 लाख रुपयाला. VXI मॉडेल असल्यामुळं ह्या गाडीला आपण प्रायव्हेट करण्याचा विचार केला. गाडी खरंच खूप चांगल्या कंडिशनला आहे. म्हणजे ही प्रायव्हेट केलेली का करायची? कसं असतं, कमर्शियल गाडी परमिट हे फक्त 8 ते 9 वर्षाचं येतं, त्यानंतर त्या गाड्या प्रायव्हेटच कराव्या लागतात. 2015ची असल्यामुळं त्याची परमिटचं जे एज आहे ते संपल्यामुळे हे आपल्याला प्रायव्हेटच करावे लागेल. ओके, मग आता तुम्ही जी किंमत सांगितलेली ती 4.5 लाख व्हाईट नंबर प्लेटची का? व्हाईट नंबर प्लेटची. व्हाईट नंबर प्लेट झालेली आहे, झालेली ही गाडी. 4.5 लाखामध्ये ही गाडी तुमची होऊन जाईल. त्यानंतर या 2 अर्टिगा पण 2 अर्टिगा सेम रेटला आहेत. हे आपण ऑगस्ट 2018च्या गाड्या आहेत. ओके, फर्स्ट ओनर गाड्या आहेत. ऑल पेपर क्लिअरमध्ये तुम्हाला ह्या गाड्या जातील जवळपास 4,75,000 रुपये. ओके, 4,75,000. 4,75,000 CNG आहे CNG. ओके, आणि हे जर पाहिलं तर LXI मॉडेल आहे, बेस मॉडेल. बाहेरून याच्यामध्ये जो CNG हा इन्स्टॉल केलेला आहे. मित्रांनो, इथे तुम्ही गाड्या जर पाहिल्या ना, या मोस्टली मारुती सुझुकीच्याच गाड्या तुम्हाला पाहायला भेटतात, कारण की व्यवसाय करण्यासाठी कमी खर्चामध्ये आणि कमी मेंटेनन्स असणारे आणि चांगले ॲव्हरेज देणाऱ्या गाड्या जर पाहिल्या तर मारुती सुझुकीच्याच आहेत. सो या गाड्या तुम्ही व्यवसायासाठी सुद्धा नक्कीच प्रेफर करू शकता. डिझायरची गाडी डिटेल सर. डिसेंबर 2018ची गाडी आहे. जवळपास माझ्या हिशोबाने 28 डिसेंबर 2018ची गाडी. फर्स्ट ओनर गाडी आहे. ऑल पेपर क्लिअरमध्ये जशी मी तुम्हाला याच्या अगोदर दाखवली सेम रेटला गाडी जाईल. 4,25,000 रुपयाला गाडी आपल्याला सोल्ड आउट करायची. 4,25,000मध्ये ही गाडी होऊन जाईल. त्यानंतर MH11 मध्ये डिझायर आहे. MH11 सातारा पासिंगमध्ये आहे. 2022ची गाडी आहे, जुलै 2022ची. 2 वर्षाची फिटनेस काल परवाच करून ठेवली आहे. ऑल पेपर क्लिअरमध्ये ही गाडी आपल्याला सोडायची फक्त 6,50,000 रुपये. 6,50,000 CNG मध्ये असणार आहे. कंपनी फिटेड पेट्रोल CNG सगळ्या गाड्या कंपनी फिटेड पेट्रोल बस CNG मध्ये गाड्या असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कुठे यायचं आहे? सानिया ॲटोमॉल, जे की खराडी जो बायपास आहे त्याच्या जवळच यांचं शोरूम आहे. आणि यांच्या 2 शाखा जर पाहिल्या तर या वाकड आणि भूमकर चौक पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी 2 शाखा आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता जर तुम्हाला व्यवसायासाठी गाडी घ्यायची कमी बजेटमध्ये. तुम्ही डीलर जरी असाल तरी देखील आपल्याकडे कटिंग रेटचाच व्यवसाय आपला मेन आहे. अच्छा, आणि कस्टमर इकडून म्हणजे नगर साईडवरून किंवा सोलापूर, हडपसर, सोलापूर इकडून तिकडे यायला म्हणजे वेळ लागत होता, त्यामुळे आपण इकडे शाखा ओपन केलेली आहे. ते कोणते समजा आउट ऑफ स्टेट जर कुठले डीलर असतील तर ते सुद्धा वेलकम आहेत. आपण ऑल इंडियामध्ये सुद्धा डील करतो. तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा. स्क्रीनवरती नंबर आहे. यांच्या 3ही शोरूमचं जे गुगल मॅपचं लोकेशन आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. बाकी आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.